इन निगाहों का कसूर तो था इन निगाहों का, जो चुपके से दीदार कर बैठा, जो चुपके से दीदार कर बैठा। हमने तो खामोश रहने की ठानी थी, हमने तो खामोश रहने की ठानी थी, पर बेवफा ये जालना इजहार कर बैठा। या जालनेकरांनी जे प्रेम गेल्या 3 महिन्यामध्ये दाखवलं ते मी आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही। त्याच्या पाठीमागच्या भावना काय असतील, परंतु माझी निवड आपण केली आणि जशी निवड केली तशी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आणि उमेदवार कैलास शेठ आता झोपडपट्टीला पण फिरायला लागला, जो उमेदवार कधीच फिरत नव्हता। आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, इथं तुम्ही मतदार नाहीये, इथं बसलेले लोक जे आहे ना कैलास शेठ, हे मतदार नाहीये, हे एक जण हजार मताचा माणूस आहे। आणि म्हणून भास्करराव आंबेडकरांनी भाषण केलं की आपल्याला काय केलं पाहिजे, तुमची काय जबाबदारी आहे। खरं तर आम्ही सगळ्यांनी इतके भाषण करण्यापेक्षा तुमच्याकडून काही सूचना याव्या। उलट कैलाश ने सांगितलं की कल्याणराव अपने को ऐसा करना पड़ेगा, डॉक्टर साहब अपने को वैसा करना पड़ेगा, या सूचना मला अपेक्षित होत्या। आणि म्हणून खऱ्या अर्थाने जालना लोकसभा, जालना विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्याची ही समन्वयाची बैठक आहे। मी कैलास शेठला आणि आंबेडकर साहेबाला राजाभाऊला विनंती केली, घटक पक्षाच्या मंडळीला विनंती केली, फॉर्म भरायला अजून अवधी आहे, किमान तोपर्यंत आपल्या कार्यकर्त्याचं मनोमिलन झालं पाहिजे। कारण याच्यापूर्वी आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलेलो आहोत, शिवसेना काँग्रेसच्या विरोधात लढली, काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात लढली, समाजवादी आपल्या विरोधात लढली, आम आदमी पार्टी आपल्या विरोधात लढली, आणि आता आपल्याला सगळ्या नेत्यांनी सांगितलं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवायची असेल तर इंडिया गठबंधन करावं लागतं। दिल्लीत नेते एकत्र आले, मुंबईत नेते एकत्र आले, जालन्यातले नेते एकत्र आले, वार्डातले नेते कधी एकत्र येतील, गावातले नेते कधी एकत्र येतील, आणि कल्याण काळे यांची भेट कधी होईल? 13 तारखेपर्यंत आता कल्याण काळे तुम्हाला भेटणार नाहीये, कुठंतरी प्रचार सभेत राहील, नेते मंडळी येतील, भाषण करतील, निघून जातील, पण काम कोणाला करायचंय गावात बुथवर? तुम्हाला। म्हणून तुमची माझी तर पहिली भेट झाली पाहिजे की नाही? आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला आज भेटीला आलो। मी आल्या पहिल्यांदा बऱ्याच लोकांना भेटलो, आताही परत कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांना भेटणार। मला सांगायचं तर इथं आपलं एक मध्यवर्ती कार्यालय जालन्यामध्ये राहणार आहे,